विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आलेल्या नाकाबंदीत जिल्हाभरात पोलिसांनी मोठी कारवाई करत 16 तलवारी, 1 कोयता, 1 गुप्ती, 6 गावठी कट्टे, 8 राऊंड, वाहनासह विदेशी दारू, गोंगीच्या औषधांच्या शेकडो बाटल्या यांच्यासह इतर कारवाईत जिल्हा पोलीस दलाने मोठ्या प्रमाणात कारवाई करत 8 आरोपींना ताब्यात घेत इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे। जिल्हाभरात करण्यात आलेल्या सर्वच कारवाईंमध्ये पोलीस दलाने लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने केलेल्या कारवाईचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सर्वच पोलीस स्टेशन अंतर्गत नाकाबंदी करण्यात आली होती। या नाकाबंदी दरम्यान पोलिसांना मोठा शस्त्रसाठा, गावठी कट्टे, राऊंड, विदेशी मद्याची वाहतूक, गोंगीच्या औषधांच्या बाटल्या यांसह विविध प्रकारच्या कारवाई जिल्हा पोलीस दलाने केल्या आहे। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपण धुळे जिल्ह्यामध्ये काल एक ऑपरेशन ऑल आउट असं राबवलं होतं आणि त्यामध्ये आपण फार मोठ्या प्रमाणात कारवाई केलेली आहे। आपण एकूण 6 पिस्टल्स जप्त केलेले आहेत आणि 8 राऊंड्स 8 गोळ्या त्याच्यामध्ये जप्त केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे एकूण 19 तलवारी आपण याच्यामध्ये जप्त केलेल्या आहेत। एकूण 35 साधारणतः आपण लिकरच्या केसेस केलेल्या आहेत। याच्यामध्ये गांजा देखील मोठ्या प्रमाणात पकडलेले आहेत। 17 वॉन्टेड अक्यूज्ड होते ते देखील आपण याच्यामध्ये पकडण्यात आलेले आपण यशस्वी झालेलो आहोत आणि 22 नॉन अवेलेबल वॉरंट जे आहेत ते देखील आपण याच्यामध्ये सर्व करण्यात यशस्वी झालेलो आहोत। त्याचप्रमाणे साधारणतः 80,000चा आपण ट्रॅफिक व्हायोलेशनच्या केसेस देखील केलेल्या आहेत। 29 जे अट्टल गुन्हेगार आहेत त्यांच्या हाऊस सर्च देखील आपण याच्यामध्ये काल केलेले आहेत। याप्रमाणे आपण विधानसभेसाठी अशी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारांचे चांगले ताबेदार आणले आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। धुळ्यातल्या शिक्षण विभागाला लाचखोरीच्या किडीने चांगलेच पछाडले आहे। कुठल्याही कामात पैशाची अपेक्षा ठेवत असल्याने माध्यमिक शिक्षण विभागातील वेतन अधीक्षक पदावरील 2 महिन्यातच 2 अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकले आहे। लाचखोर वेतन अधीक्षिका मीनाक्षी गिरी यांचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा वेतन अधीक्षक पदावरीलच बिलाची रक्कम काढण्याच्या मोबदल्यात लाखो रुपयांची मागणी करणाऱ्या महेंद्र सोनवणे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडत कारवाई केली आहे। एकाच पदावरील 2 अधिकारी 2दा एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने शिक्षण विभागाचे लक्तरे चांगलेच वेशीवर टांगले गेले आहे। त्यामुळे शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराची कीड काढणार तरी कोण असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। शिक्षण विभागात गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने होणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईंमुळे शिक्षण विभाग चांगलेच बदनाम झाले आहे। धुळ्यातल्या शिक्षण विभागात सातत्याने होणाऱ्या लाचखोरीच्या कारवाईमुळे वरिष्ठ अधिकारी कठोर भूमिका घेतील का? भ्रष्टाचाराची कीड संपविण्यात त्यांना यश येईल का? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत। शिक्षण विभागातील हा भ्रष्टाचार थांबवणे गरजेचे आहे, अन्यथा शिक्षण विभाग उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। वकील संघाचा विजय हो, धुळे वकील संघाचा विजय हो, वकिलांना हक्काची जागा मिळाली पाहिजे। न्यायालयाच्या नवीन इमारतीमध्ये वकिलांना बसायला पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने धुळे जिल्हा बार असोसिएशनने नवीन इमारतीच्या बांधकामाला विरोध दर्शवला असून त्या कामाच्या विरोधात धुळे जिल्हा बार असोसिएशनने लाल फिती लावून काम बंद आंदोलन केले आहे। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा धुळे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत प्रशासनाला दिला आहे। टोटल न्यायालयाचा जो हा सेटअप आहे, नवीन जागेत नवीन इमारतीत स्थलांतरित होणार आहे, तर त्या ठिकाणी वकील संघाला बार असोसिएशनला अत्यल्प जागा देण्यात आली आहे। म्हणजे आमचे 1700 वकील आहेत, पण 1700 वकिलांची ऐवजी फक्त 200 वकिलांची व्यवस्था होईल एवढी जागा आम्हाला दिलेली आहे। तरी आम्हाला नवीन इमारतीत आम्हाला व पक्षकारांना म्हणजे सामान्य जनतेला
न्यायालयाच्या इमारतीत जागा मिळावी यासाठी आमचं हे आंदोलन आहे आणि त्यासाठी आम्ही शासनाकडे उच्च न्यायालयाकडे सर्व पाठपुरावा केला आहे आणि आमच्या मागणीला काही थारा दिलेला नव्हता म्हणून आम्ही हे आजचं आंदोलन करतो आहे. आमचं आंदोलन उद्या पण राहील, परवा पण राहील, त्यानंतर दिवाळीच्या सुट्ट्या आहेत. 4 तारखेला कोर्ट सुरू झाल्यानंतर परत आमची आंदोलनाची दिशा ठरेल. कारण हा वकिलांवर नाही अन्याय, आता सामान्य जनतेवर अन्याय आहे. तर शासनाने प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी यासाठी आणि जोपर्यंत आम्ही सामान्यांसाठी लढतो, लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कोर्टात लढतो. आता लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही शासनाशी, प्रशासनाशी आणि कोर्टाशी बार असोसिएशन म्हणून लढत आहोत. गेल्या अनेक दिवसांपासून न्यायालयाच्या नवीन इमारतीमध्ये वकिलांना पुरेशी जागा मिळावी याकरिता शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. मात्र शासनाने दुर्लक्ष केल्याने धुळे जिल्हा बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकत कामाला विरोध केला आहे. आजपासून धुळे जिल्हा वकील संघाने लाल फिती लावून काम बंद आंदोलन केले आहे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील दोंडाईच्या, मालपूर, सुराय, अक्कलकोस, कर्ले, देवकानगर, परसोळे, इंदवे, हट्टी, डोंगराळे, शेगनाथ नगर, एनसाळे, दुसाणे, पिसाळवाडी, आगारपाडा, पळसाणे, सतारे, लोणखेडी, घाणेगाव, आईने, छावडी, आमुदे, वाडी शेवाडी, आरावे, बरझडी, देगावे, अंजन विहिरे, साळवे, सोंडले, डांगुर्णे, खलाणे, बाबळे, रुपनवाडी, रामनगर, चौकटीनगर, पावसानगर या गावाचे टेलरी मेंढपाळ समाजाने शिंदखेडा तहसीलदार अनिल गवांदे यांना दिलेल्या निवेदनात टेलरी समाजाने म्हटले आहे की आम्ही मेंढ्या चराईसाठी 12ही महिने भटकंती करतो, रानावनात राहतो. मेंढपाळ चराई करीत असताना नेहमी नैसर्गिक संपत्ती, आसमानी संकट, पावसामुळे अनेक गावांमध्ये मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहे. वाड्या वस्त्यांवर लाईट, आरोग्य, पाणी, रस्ते अशा कोणत्याही मूलभूत सुविधा मिळत नाही. अनेक ठिकाणी मेंढ्या मृत्युमुखी पडल्यानंतरही कुठले अधिकारी भेटण्यासाठी येत नाही. साधा पंचनामाही केला जात नाही. रेशन कार्ड मिळत नाही. आमच्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार लक्ष देत नाही. मेंढ्या मृत्युमुखी पडल्या तरी पाहणी करण्यासाठी कोणी आले नाही. फक्त मतदान असले की 5 वर्षातून एकदा प्रचारासाठी येतात. गेल्या 20-30 वर्षापासून अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे, तरी शासनाने दखल घेतली नाही. म्हणून विधानसभा निवडणुकीच्या 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानावर शिंदखेडा तालुक्यातील मेंढपाळ टेलरी समाजाने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे, असे निवेदन तहसीलदार अनिल गवांदे यांना दिले आहे. यावेळी पावबा टेलरी, नाना लकडे, भटू गोदे, नाना पडळकर, लक्ष्मण सरगर, सोनू सरगर, नाना महानवर, नारायण टेलरी, बिरा नानवर, कडा ताजे, देवा लकडे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजाचे 39 गाव आहे, त्यांचे मेंढराची नुकसान पण होती. आपलं इजवा आधी होऊन जातो, लांडगे मारतात, वाघ पण निघलेले आहेत आणि राहायला त्यांना घरकुल नाही किंवा काही योजना नाही. मेंढपाळ समाजाला कोणतीही योजना लागू नाही. ताडपत्री देऊन राहतात जंगलामध्ये, वाड्या वस्तीवर. कोणी गावकऱ्यांना सांगावं, सरपंचाला किंवा पुढाऱ्यांना सांगावं, ते सांगतात वरूनच तुमच्या समाजाला योजना नाही आणि कुठली योजना आम्हाला माहीत नाही, लागू पडत नाही मेंढपाळ समाजाला आणि शासन आमच्याकडे बघतच नाही. आमचे लोक अशी वाऱ्यावरच फिरतात की नुकसान होते. ते कोणी तलाठी, सर्कल त्यांना फोन लावते पण आमची दखल घेत नाही, बघायला पण येत नाही किती जनावरं गेली, किती जनावरं नुकसान झालेली आहे. त्याच्याकरता आम्ही या बहिष्कार करतोय आणि या निवडणुकीला आम्ही आडे येतोय मतदान करायला. टेलरी मेंढपाळ समाज आज शिंदखेडा तालुक्यात तहसीलदारांना निवेदन द्यायला आलेलो आहे. येणाऱ्या विधानसभेतील बहिष्कार टाकलेला आहे. आमच्याकडे आमचा कुठलीच योजना, कुठल्याही काही मेंढपाळाला कुठलीच मदत होत नाही. दरवर्षी कोटी रुपयाची नुकसान होती मेंढपाळ टेलरी समाजाची. कायम भटकत रानात राहतात, हे राणीवणी राहतात. कुठलाच काही अधिकारी, शासकीय अधिकारी आमच्या याच्यापर्यंत वाड्यात पोहोचत नाही, दखलच घेत नाही.
त्याच्यामुळं आम्ही हे पुढारी पण देणार. तर आता 20 तारखेला 20 नोव्हेंबरला जी मतदान होणार विधानसभेत, त्याच्यावरती आम्ही समस्त मेंढपाळ टेलरी समाज बहिष्कार टाकतो. येणाऱ्या काळामध्ये आमची यावर्षी भयंकर नुकसान झालेले, कुठलाही अधिकारी किंवा कुठला कर्मचारी आलेला नाही मेंढपाळ टेलरी समाजाच्या वाड्या वस्तीवरती. आणि येणाऱ्या 20 नोव्हेंबरला आमच्या टेलरी समाजाची ताकद काय ही दकाळल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. कारण की आम्ही आव्हान करतो मेंढपाळ टेलरी समाज बांधवांना तुमच्या माध्यमातून. प्रतिनिधी यादवराव सावंत, माझा महाराष्ट्र न्यूज, शिंदखेडा. नाकाबंदी दरम्यान वाहनात पिस्टल आढळून आल्याने भडगाव पोलिसांनी मुद्देमालासह वाहन जप्त करत वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महिंद्रा XUV 300 MH19 CZ 8822 हे 4 चाकी वाहन भडगावहून एरंडोलकडे जात असताना पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी दरम्यान वाहन अडवत चालकाची अंगझडती घेतली असता निळ्या रंगाच्या पिशवीमध्ये काळ्या रंगाची पिस्टल आढळून आली आहे. त्याचबरोबर 30 बारीक छर्रे, 8 रबरी बुच मिळून आले आहे. असं ऐकून वाहनासह 10,03,000 रुपये किमतीचा मुद्देमाल भडगाव पोलिसांनी जप्त करत चालक रामचंद्र नामदेव चौधरी वय 55 राहणार सरस्वती नगर जुना खेडी रोड जळगाव या चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अधिक तपास भडगाव पोलीस करत आहेत. प्रतिनिधी शकील शेख, माझा महाराष्ट्र न्यूज, भडगाव. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व नागरिक हे मुंबई व पुण्याहून धुळ्याला येत असतात. अनेक खासगी बसेस हे अवाजवी भाडेवाढ करत असल्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांना याचा नाहक भुर्दंड बसत आहे. आपल्या प्रादेशिक परिवहनच्या नियमानुसार तसेच ठरवलेल्या रेड बोर्डनुसार भाडे हे खासगी बसेसने आकारले पाहिजे. सणासुदीच्या काळात शासन कुठलेही ट्रॅव्हल चालक व मालक यांच्याकडून अधिकचा महसूल घेत नाही. तरी देखील खासगी बसेस हे अधिक प्रमाणात का भाडेवाढ का करतात, असा प्रश्न युवा सेनेने उपस्थित केला आहे. यात काही अधिकाऱ्यांची आर्थिक लागेबांधे असण्याची देखील शक्यता असल्याचा आरोप युवा सेनेने केला आहे. त्यांच्यावर कुठल्या अधिकाऱ्यांचा वरदहस्त आहे का, हा देखील मोठा प्रश्न जनसामान्यातून निर्माण होतो. खासगी बस चालक आपली मनमानी करून जास्तीचे भाडे आकारतात. त्यामुळे ते खासगी बस चालकांची मनमानी अधिकच वाढत आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचा कायद्याचा धाक नाही. अशा खासगी वाहन चालकांवर ताबडतोब कारवाई करावी व दिवाळीत खासगी वाहनांकडून करण्यात येणारी भाडेवाढ तात्काळ थांबवावी, अशा आशयाचे निवेदन युवा सेनाच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. जय महाराष्ट्र. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात खासगी बसेसकडनं भाडेवाढ करण्यात येते. मुंबई व पुणे अशा मोठ्या मोठ्या शहरातनं जे धुळ्यातून गेलेले विद्यार्थी त्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात येत असतात. अशा वेळेस सणाचा गैरफायदा घेऊन खासगी बसेस मोठ्या प्रमाणात भाडेवाढ करतात. या भाडेवाढीवर आरटीओ प्रशासन कुठल्याही प्रकारचा धाक त्यांना नाही. काही अधिकाऱ्यांचा या खासगी बसेसवाल्यांशी आर्थिक हितसंबंध आहेत. मोठ्या प्रमाणात लोडिंग करून हे वाहन चालक आणतात तरी सुद्धा यांच्यावर काही कारवाई होत नाही. त्यानंतर एका नंबर प्लेटवर अनेक गाड्या महामार्गावर चालतात. हे दिवसा ढवळ्या दिसून सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसते. त्यामुळे युवा सेना धुळे शहर महानगर व जिल्ह्याच्या वतीने प्रादेशिक परिवहन अलवारीस साहेबांना भेटून निवेदन देण्यात आलं की ह्या गोष्टीवर त्वरित कारवाई करण्यात यावी. या गोष्टीवर कुठल्याही प्रकारचा अटकाव करण्यात आला नाही तर युवा सेना महामार्गावर उतरून आंदोलन करेल आणि जे विद्यार्थी आहेत, जे काही नागरिक आहेत, त्यांना न्याय दिल्याशिवाय युवा सेना स्वस्थ बसणार नाही. आणि कुठल्या सर्व माझ्या नागरिकांना व विद्यार्थ्यांना जे मुंबईहून पुण्याहून जे धुळ्याला येतात यांना विनम्र आव्हान आहे की अशा कुठल्याही प्रकारची भाडेवाढ यांनी खासगी बस चालकांनी तुमच्याकडनं घेतली असेल तर तुम्ही त्वरित युवा सेनेशी संपर्क साधावा, ही नम्र विनंती. यावेळी युवा सेना धुळे महानगर प्रमुख मनोज जाधव, उपजिल्हा प्रमुख कुणाल काटे,
यांच्या वतीने यांच्यासह महानगर प्रमुख सिद्धार्थ करंकाळ, शुभम मतकर, गोपी चव्हाण, उपतालुका प्रमुख प्रशांत हाके, गौरव शिवगण आदी यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.